उन्हाळा सुरू झाला की कोकणात फळांचा हंगाम सुरू होतो. आंबा, काजू, फणस, रातांबे, जांभूळ, करवंद आणि भरपूर सारा रानमेवा आपल्याला खायला मिळतो. लो पिशवी आली खाली. हा आहे रातांबा. याला तळ कोकणात भिरंड असं म्हणतात. या रातांब्यापासून आमसुलं बनवली जातात आणि सध्या या आमसुलांना बाजारात चांगलाच भाव आहे. तर शेतीला आर्थिक जोड म्हणून या रातांब्याच्या झाडाची लागवड करायला काहीच हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? आंबट गोड. आणि ही वाळवून याचं कोकम केलं. करवंद हाताला जी थोडीशी येत आहे तुम्ही घेऊन खाते. ती एकदम छोटी आहे, करवंद एवढीच आहे, पण टेस्ट आहे पूर्ण वरती काळं झालंय आणि खाली बघितलं तर तुम्ही पूर्ण जांभळं जांभळं झाली. एवढी छोटी सरबत सरबत आहात जातील ना, 1 किलो होतील ना, 1 किलो होतील ना. या आहेत रातांबीच्या बिया आणि या वाळवून याचं तेल काढलं जातं. याचं सरबत आणि कढीही छान होते. या रातांब्यांचा कुठचाही भाग वेस्ट जात नाही. याची आमसुलं केली जातात, सरबत होतं, आगळ होतं, बियांपासून तेलही काढलं जातं. तर या संबंधीचा संपूर्ण व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे. लिंक देते, नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.